रेशन कार्ड लवकर तयार करून दिले नसल्याच्या कारणावरून एका महिलेने नायब तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली आहे। हा वाद अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसीलमध्ये 6 जुलैच्या दुपारी घडला होता। विजय मांजरे असे मारहाण झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव असून ते भातकुली तहसीलमध्ये कार्यरत आहे। नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मारहाण करीत असताना कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांनी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे। तर एकाने या प्रकारचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता। एका कर्मचाऱ्याने मांजरे यांचा बचाव करण्याकरिता मध्यस्थी केली असता महिलाने त्याच्यावरही आपला रोष व्यक्त केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या त्या महिलेचे रेशन कार्ड संदर्भात काम होते। ती रेशन कार्ड करिता वारंवार चक्रा मारित होती। शेवटी याच विषयावर तिने भातकुली तहसील गाठून तिने नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मारहाण करून आपला रोष व्यक्त केला आहे। या प्रकरणी भातकुलीचे नायब तहसीलदार विजय मांजरे यासह कर्मचाऱ्यांनी भातकुली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार देण्यात आली होती। नायब तहसीलदाराला मारहाण झाल्याने अमरावती महसूल विभागात मात्र चांगलीच खळबळ उडाली होती। या प्रकरणी महिलेने सुद्धा आपली तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रारची नोंद केली नाही। उलट महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून महिलेला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या प्रकरणी तहसीलदाराने सदर महिलेवर गुन्हे दाखल करून तिला अटक करण्यात आली होती। तिच्यावर कलम 353, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सदर महिलेला अमरावती कारागृहात ठेवले आहे। सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली।